बुलढाण्यात अंग्रेजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांना पालकांच्या संमतीशिवाय मराठी माध्यमाच्या शाळेत दाखवून शासकीय अनुदान मिळवण्याचा कथित प्रकार समोर आलाय। या प्रकरणाच्या चौकशीनंतर प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित 2 शाळांवर कारवाई करण्याची शिफारस करत अमरावतीच्या शिक्षण उपसंचालकांना पत्र पाठवलं आहे। बुलढाण्यातील मिर्झानगर भागात माउंट सनाई इंग्लिश स्कूल आणि जनाबाई मराठी प्राथमिक शाळा या दोन्ही शाळा एकाच ठिकाणी भरतात। इंग्रजी माध्यमाची फी वसूल करायची आणि शासकीय अनुदान लाटण्यासाठी त्याच विद्यार्थ्यांना कागदोपत्री 100% अनुदानित मराठी शाळेत दाखवायचं असा एक भयंकर डाव एका पालकाच्या तक्रारीतून समोर आला। माउंट सनाई इंग्रजी शाळेतील तब्बल 81 विद्यार्थ्यांना पालकांच्या संमतीशिवाय आणि कोणतीही पूर्वकल्पना न देता परस्पर जनाबाई मराठी शाळेत प्रवेशित दाखवण्यात आलं। पालक मोहम्मद अन्सार यांनी याविरोधात आवाज उठवला। पालकांकडून इंग्रजी माध्यमांची पूर्ण फी, ड्रेस आणि पुस्तकांचे पैसे उकळण्याचे आणि प्रत्यक्षात विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ढकलून शासनाची फसवणूक करायची हा संतापजनक प्रकार या तक्रारीनंतर समोर आला। या गंभीर तक्रारीची दखल घेत प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी बुलढाणा गटशिक्षणाधिकारी चेतन वडिले यांना तत्काळ चौकशीचे आदेश दिले आणि या चौकशीत जे समोर आलं ते अत्यंत धक्कादायक होतं। चौकशीमध्ये 81 विद्यार्थ्यांचा परस्पर मराठी शाळेत प्रवेश केल्याचं सत्य समोर आलं असून दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक यात थेट दोषी आढळले आहेत। या संपूर्ण चौकशीनंतर आता प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी थेट अमरावती शिक्षण उपसंचालकांना कडक कारवाईसाठी पत्र पाठवलं आहे। या शाळांवर कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे। या धडक कारवाईच्या इशाऱ्यामुळे बुलढाण्याच्या शैक्षणिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे। वसीम ने और उसके भाई ने मिलकर दोनों ने मेरे स्कूल के खिलाफ में झूठी कंप्लेंट की और हमारी ये बदनामी कर रहे कि हमने शासन से पैसा खाए और शासन से अनुदान लिए और ऐसी न्यूज़ चला रहे, जबकि ये सरासर गलत है। मैं जैसे जो बीओ को हमको जो भी देना था, जो भी वहाँ जो ऑफिस में उनकी रिक्वायरमेंट थी कि हम सबमिट करें, तो हमने वो वहाँ पर पूरा सबमिट कर दिया। ये सबसे बड़ा आरोप है मेरे ऊपर कि मैंने शासन का पैसा खाया, जबकि मुझे शासन से पैसा भी नहीं मिला, ना मैंने कभी उसकी मांग नहीं की।